बी द चेंजच्या सेकंड एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण आपलं जे डोमेस्टिक कनेक्शन असतं म्हणजे LPG त्या संदर्भात फर्स्ट लेवल एस्केलेशन तर काय असतं की आपण आपल्या एजन्सीला फोन करू शकतो किंवा कंप्लेंट देऊ शकतो। तिथे जर आपला प्रॉब्लेम जर एंटरटेन होत नसेल, तिथे आपली डाळ शिजत नसेल, तर सेकंड लेवल ऑफ एस्केलेशन काय असतं जे डिजिटल माध्यमातून होऊ शकतं, ऑनलाईन कंप्लेंट। तर आज आपण फर्स्ट लेवल ऑफ एस्केलेशन बघूया, फर्स्ट लेवल नाही सॉरी सेकंड लेवल बघूया आणि थर्ड लेवल मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर जे पहिल्या दोन स्लाइडमध्ये तुम्हाला ती वेबसाईटचा लुक कसा आहे, त्यांची वेबसाईट काय आहे ते फ्लॅश होईल तुम्हाला स्क्रीनवर आणि त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष कशी कंप्लेंट आपण रजिस्टर करणार। इट्स अ व्हेरी बेसिक प्रोसेस, पण तरीही सगळ्यांना माहीत नसतं, म्हणूनच हे आपण शिकणार आहोत की कसं करायचं आहे हे आणि ह्याचा उपयोग करा की जेणेकरून जास्तीत जास्त सिस्टम रिबिल्ड व्हायला मदत होईल। ओके, ही बघा ही वेबसाईट आहे फ्लॅश झालेली आणि आता कशी कंप्लेंट रजिस्टर करायची आहे। तर वेबसाईटवर आपल्याला लॉज कंप्लेंट असं येईल, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। बरेच ऑप्शन्स असतात या वेबसाईटवर। लॉज कंप्लेंट केल्यावर ते एक न्यू पेज लॉन्च करतं, जे आपण सेकंड स्लाइडला बघितलेलं। तिथे आपल्याला क्लिक हिअर फॉर कंप्लेंट और फीडबॅक त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपला ग्रीव्हन्स रजिस्ट्रेशन जो फॉर्म आहे, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं सेम तसंच आहे प्रोसिजर। तर इंटरॅक्शन टाईपमध्ये सजेशन, ॲप्रिसिएशन, क्वेरी हे सगळं आहे। आपल्याला ग्रीव्हन्स करायचं आहे। येस, तुम्ही कन्झ्युमर आहात, ऑब्व्हियसली आहोत। तुमचं नाव लिहायचं आहे जे रजिस्टर्ड, ज्याच्या नावावर हा असा साधारण फॉर्म हा असा दिसतो। याच्यात बेसिक डिटेल्स जे आहेत आपले जे फिलअप करायचे आहेत। सो मी जे गो थ्रू करवते आहे की जे फुल फॉर्म मध्ये काय काय आपल्याला फिलअप करायचं आहे। खूप सिंपल आहे। तर तुमचं रजिस्टर्ड नाव ज्याच्या नावावर कनेक्शन आहे ते टाकायचं आहे। तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या राज्याला तुम्ही बिलॉंग करता आहात, कनेक्शन जिथे रजिस्टर आहे महाराष्ट्र। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे। महाराष्ट्रामध्ये जे डिस्ट्रिक्ट आहेत त्यांची नावं दिलेली आहेत, पॉप्युलेट होतात। त्याच्यानंतर त्या डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रीब्युटर कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे। तुमचं कन्झ्युमर नेम किंवा LPG ID SV मधला टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुमचा डिटेल ॲड्रेस जो आहे, हाऊस नंबर, स्ट्रीट, पिनकोड, ईमेल, हे सगळं मॅन्डेटरी नाही आहे। जे मॅन्डेटरी आहे ॲस्ट्रिक साईनने ते तुम्ही फिलअप करू शकता, बाकी स्किप पण करू शकता। मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे ते टाकायचा आहे। हे आहे तुमची कंप्लेंटची कॅटेगरी की कोणत्या संदर्भात कंप्लेंट तुम्हाला रजिस्टर करायची आहे, विषय काय आहे, तर बरेच दिलेले आहेत। आपण इथे सर्व्हिस सिलेक्ट केलेली आहे, त्याच्यात सब कॅटेगरीज आहेत। हॉट प्लेट ट्रान्सफर कनेक्शन, रूड बिहेवियर ऑफ डिस्ट्रीब्युटर, मी हे बिहेवियर सिलेक्ट केलेलं आहे। तुम्हाला जे ॲक्च्युअल असेल ते सिलेक्ट करा। ओके, डिस्क्रिप्शन थोडक्यात लिहायचं आहे, जे मेन पॉइंट्स कव्हर करायचे आहेत। काही डेटा असेल, अटॅचमेंट असेल रिटर्न कंप्लेंटचा किंवा काही असेल ते 5 MB पर्यंत 2 अटॅच करू शकता। कॅप्चा एंटर करून तुम्हाला सबमिट करायचे आहे। नंतर तुम्ही तुमच्या MyHP पोर्टल म्हणजे त्याच लिंकवर जाऊन तुम्ही लॉग इन करून तुम्ही त्याचं स्टेटस बघू शकता। तर या पद्धतीने आपल्याला हे सेकंड लेवल ऑफ एस्केलेशन HP मी घेतलेलं आहे, त्याच्याऐवजी तुमची कोणती कंपनी असेल डोमेस्टिक LPGची त्याचं सिमिलर फॉलोअप करायचं आहे तुम्हाला, काही वेगळं नसणार आहे। प्रत्येक एस्केलेशनसाठी आपल्याला वेबसाईट ही खूप महत्त्वाची आहे डिजिटल युगात। वेबसाईटवर सगळी इन्फॉर्मेशन असते, आपल्याला फक्त डोळे उघडे ठेवून वाचायचं आहे आणि हे फॉलो करायचं आहे। आय होप की हा व्हिडिओ युजफुल असेल, थोडीफार मदत होईल एस्केलेशन करायला। सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सो प्लीज सबस्क्राईब करा, हे लिंक शेअर करा अँड कीप वॉचिंग अँड कीप कंप्लेनिंग। थँक्स, बाय, टेक केअर।